डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये पिंपळनेर शहराच्या अवघ्या काही अंतरावर सामोडे शिवारातनं श्याम भदाने यांच्या पत्र्याच्या गोडाऊनमधनं लक्ष्मी ॲग्रो इंडस्ट्रीतील शेती उपयोगी अवजारे चोरट्यांनी लंपास केले होते। या संदर्भात पिंपळनेर पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली असता गुजरात राज्यातील रमेश शिवा वसावा यानं चोरी केली असल्याची माहिती मिळाली। या पार्श्वभूमीवर पिंपळनेर पोलीस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांनी संशयित आरोपी रमेश शिवा राहणार उच्छल जिल्हा तापी याला ओटाबारी पिंपळनेरमधनं अटक करण्यात आली आहे। संशयित आरोपी रमेश वसावा याला पोलिसांनी खाक्या दाखवता सारा गुन्ह्याची कबुली देत नवापूर तालुक्यातील पागराण येथून 70 गोण्या सोयाबीन तसंच पिंपळनेरपासूनच जवळच असलेल्या बोपखेल येथील प्रभात बिअर शॉपीमधनं इन्व्हर्टर आणि बॅटरी दारू चोरी केली असल्याचं पोलिसांना सांगितलं। तसंच सदर आरोपी हा बंदुकीचा धाक दाखवत घरफोडी करायचा असं देखील त्यानं कबूल केलंय। जय हिंद। पिंपळनेर पोलीस स्टेशन येथे 28 डिसेंबर रोजी एक गुन्हा दाखल झाला होता। त्यामध्ये वेल्डिंग मशीन, रोटर, नागर, कल्टिवेटर, हँड ग्राइंडर असा माल एकूण 2,40,000चा मुद्देमाल चोरून नेलेला होता। त्याचा पिंपळनेर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सपोनी किरण बर्गे आणि स्थानिक गुन्हे शाखा असा समांतर तपास सुरू असताना एक गोपनीय माहिती मिळाली। रमेश शिवा वसावा राहणार गव्हाळ, तालुका उच्छल, जिल्हा तापी, गुजरात राज्यातला हा आरोपी त्याने हा गुन्हा केल्याची माहिती मिळाली। त्यानुसार पिंपळनेर पोलीस स्टेशनचे व स्थानिक गुन्हे शाखा धुळेचे संयुक्त पथक तयार करून त्याचा शोध घेण्याकामी रवाना केले। त्याला ओटाबारी परिसरातून ताब्यात घेतले व त्याला विश्वासात घेऊन त्याच्याकडे तपास केला असता त्याने वरील गुन्ह्यामध्ये चोरलेला मुद्देमाल हा त्याने कुठे ठेवला आहे तो कबूल करून तो काढून दिला। अजून सखोल तपास केले असता त्याने अजून एक गुन्हा केल्याची कबुली दिली। त्याच्यामध्ये त्याने 70 सोयाबीनच्या गोण्या ह्या चोरून नेल्या होत्या। तोही गुन्हा पिंपळनेर पोलीस स्टेशन येथे दाखल होता। अशा प्रकारे सदर आरोपीकडून 3 गुन्ह्यांची उकल करण्यात आलेली आहे। सदर आरोपी व त्याची टीम हे गावठी कट्ट्याचा वापर करून अशा प्रकारच्या धाडसी चोऱ्या करत होते। त्याचे इतर साथीदार यांचा शोध घेऊन त्यांनाही गुन्ह्याच्या कामी अटक करण्याची प्रक्रिया सुरू आहे। जय NTV न्यूज मराठी।